आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे विशेष आवाहन. आगामी 21 तारखेला साजऱ्या होणाऱ्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की शहरात SRPFची एक कंपनी, 800 होमगार्ड्स, स्ट्रायकिंग फोर्स, RCP पथके आणि साध्या वेशातील पोलिसांसह गुड मॉर्निंग स्क्वॉड तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी BDDS द्वारे कसून तपासणी केली जात आहे. यासोबतच डायल 112 यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर ठेवली असून वाहतुकीचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. हा सण सर्वांनी उत्साहात आणि शांततेत पार पाडावा, यासाठी नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे नम्र आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. दिनांक 21ला आपल्याकडे ईद हा सण साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व ठिकाणची BDDS चेकिंग करण्यात येणार आहे. आपल्याला SRPFची एक कंपनी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 800 होमगार्ड्स मिळालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये स्ट्रायकिंग फोर्सेस देखील डिप्लॉय केलेले आहेत. RCP देखील मोठ्या प्रमाणात आपण डिप्लॉय केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण गुड मॉर्निंग स्क्वॉड देखील या ठिकाणी डिप्लॉय आपण केलेला आहे. प्लेन क्लोथचे आपण डिप्लॉयमेंट केलेले आहे. त्याचप्रमाणे 112 डायल 112 हा देखील आपण मोठ्या प्रमाणात अलर्ट ठेवणार आहोत. वाहतूकचा बंदोबस्त देखील आपण वेगळ्या पद्धतीने काढलेला आहे. सर्वांना आपण एक नम्र अशी सूचना आणि आवाहन करत आहोत की कोणीही इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील आणि कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नये. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील आपण जबाबदारीने आपले वर्तन ठेवावे. कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता हा सण कसा आपण चांगल्यारित्या पार पाडू याचं नियोजन सर्वांनी करायला हवं. धन्यवाद.